जास्त 4 वाजता होणार आहे. 4 वाजता भेटणार. फोटो कुठे टाकणार तुम्ही? नाही तर आमचं इलो यांना पाहिलं का? काय परिस्थिती आहे? सगळ्या लोकांना माहिती हो, पण इथं नाही भाऊ होते. काय म्हणजे मिळत नाही का गॅस? आता डीडीने सांगितले, तसे सांगितलं कोटा आहे तसा आहे, त्याच्यामध्ये काही कमी नाही काही नाही, सगळं पेपर आउट होते आणि इथं रांगा लागल्यात लोकांच्या सगळीकडे. मंचरला 30 वर्ष, इथे 30 वर्ष मंचरला नाही सगळीकडेच आहे. सगळीकडे पुणे जिल्ह्यामध्ये ओरला याच्यामध्ये पण सगळीकडे तसंच चालू आहे. आपल्या एकाच ठिकाणी नाही. बरं आपण ते विचारून हो. नमस्कार. काय अडचण वगैरे? अडचण काय नाही, केवायसी अशा केवायसाठी हो. काय अडचण? अडचण काय नाही, 2-3 दिवस झाले बुकिंग केली. बरं. 2 दिवस म्हटले गाडी, काल म्हटले गाडीला तुम्ही इथून घेऊन जा. इथं आलो तर शिल्लक नाही. बरं. नमस्कार साहेब, काय पोझिशन सध्या? त्याचं काय नाही, त्याचं तसं काय हे नाही, शॉर्टेज बिटेज नाही काही तसं. म्हणजे लोक कशी आता स्टॉक करतात, भेट मिळते की नाही टाकली म्हणून स्टॉक करतात लोक. दररोजचं किती आपल्याकडे हे होतं डिलिव्हरी? एक गाडी येते आपल्याकडं. एक गाडी म्हणजे किती टाक्या? 450 टाक्या. 450. हो. सध्या कुठलाही डिस्टर्ब वगैरे नाही? नाही तसं अजून तर नाही काय डिस्टर्ब अजून. हो. आपलं काय एजन्सीचं नाव काय? अस्टोलर गॅस एजन्सी. असं काय कोणाच्या फर्म आहे? एन एम काळे साहेबांच्या. काळे. मग आता काय तुम्ही ग्राहकांना काय सांगाल? काय ना, आता गाडी आली का टाक्यांमध्ये लोकांना गाडी आता भरून आता येणार आहे. आली का 4 वाजता मिळून टाकणे. दररोज रुटीन प्रमाणे चालू आहे. प्रमाणे चालू आहे. लोक गर्दी का करतात? गर्दी लोकांना वाटतं मिळतं का नाही, मिळतं नाही. आता त्याच्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण. त्याचं काही शॉर्टेज नाही, पण लोकांना वाटलं हे होते काय मिळतं नाही टाकी. म्हणजे काय सध्या शॉर्टिंग नाही? काहीच नाही शॉर्टेज. चला धन्यवाद. शॉर्टेज करून ठेवले. चला ठीक आहे, ठीक आहे. मला काय म्हणायचं, ते शॉर्टिंग नाही म्हणतात. हो काळे सर, तुम्ही सांगता शॉर्टेज नाही काही नाही. तिथं डीलर तुमचे ते सप्लायर सांगतो 2 तिथे गाड्या येत नाहीत, पुण्याच्या डेपोनं गाड्या येत नाही, 2 दिवस झाल्या गाड्या रिटर्न येत्या. काही नाही, मी सांगतो मला तुम्ही हो तर स्वतः इथं मालक आहे. आम्हाला जे सांगतात ते तुम्हाला बोलतोय. आता तो म्हणा शनिवारी जाऊन रविवारी जाऊन सोमवारी जाऊन काल मंगळवारी येईल म्हणतात. पहिली गाडी मला 25 टाकेल. टाकायचं काही मला बोलतो नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. हे लोकांना कसं, लोकांना गरबड झालं ना, लोकांना ऑर्डर मिळतं नाही टाक्या युद्धामुळं. कसं होतं माहिती का, तुम्ही ज्याप्रमाणे सांगणार त्यामुळे लोक पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रात नाही, सगळ्या महाराष्ट्रात. काल बातम्यांना सांगितलं काय माहिती का, 30% हॉटेल्स बंद पडली. पुणे मुंबई पुण्याला. आणि जर 3-4 दिवस नाही मिळत तर 50% हॉटेल बंद होतील. बंद होते, हॉटेल बंद झाले. काय अडचण नाही बाबा. टाक्या मिळतील. माझं नाव सुरेश वाणी. सुरेश वाणी का? इथं एकही गाडी भरली नाही सर वाणी साहेब. या ठिकाणी एकही गाडी भरली नाही, सगळ्या गाड्या रिकाम्या आहे. जेवढ्या रूटच्या गाड्या आहे आजपर्यंत, जेवढ्या गाड्या रूटला जातात आपल्या, हे सगळ्या टाक्याचे झाले. जे हे सगळ्या एमटी टाक्या बाकी आहे, त्या या सगळ्या एमटी टाक्या आहे. अजून पण गाडी आलेली नाही. ज्यावेळेस गाडी येईल त्यावेळेस सगळं हे होऊन जाईल. हॅलो, हा बोला. बोला. ठीक आहे, आता होईल व्यवस्थित. नाही नाही, काय आलंय सगळीकडे ना, म्हणजे मग तुम्ही पार याच्या पुण्यापासून बघा पार नाशिकपर्यंत सगळीकडे एजन्सीला गर्दी आहे. का तर लोकांना भीतीचं वातावरण आहे. आज टाकी भेटती का नाही भेटती, उद्या भेटती का नाही, अजून 4 दिवसांनी भेटती का नाही, या भीतीमुळे लोक आज इथं एवढी गर्दी करतात. बाकी याला दुसरं काय हे नाही. गाडी आली का लगेच 1 तासामध्ये सगळी संपून जाते. लोकांना वाटतं 450 काल गाडी पाऊण तासामध्ये अख्खी खाली झाली. डायरेक्ट ऑफिसला जाऊन पटकन घेऊन टाकावी म्हणून लोक वाटच बघत नाहीत.
डायरेक्ट येतात ऑफिसला, त्यामुळे बाहेर आम्हाला गाड्या पण पाठवता येत नाही. इथंच संपल्यावर तर काल अच्छा, लोक न्यायला चित्र टाकी येतात. direct येतात. कारण 2 दिवस झाले गाडी गाड्यांची एकही वापस करत नाही कोणी. गाडी याला गेलेली नाही. 2 दिवस झाले सगळ्या गाड्या ऑफिसलाच आणि आहे कसं आणि होतं सगळ्या की टाक्या ऑफिसलाच जातात. कंपनीमध्ये ना गाड्या भरत नाहीत, 50%च फक्त गाड्या भरतात. त्याच्यामुळे काय होतं की आमची गाडी जरी काल दुपारी 12 वाजता गेलेली गाडी अजून भरली नाही. त्यामुळे हा सगळा गोंधळ. काय हे लोकांच्या मनामध्ये भीती त्याच्यामुळे सगळं काही ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करून ठेवायला लागले. मग कंपनीने काय केलं, 15 दिवसाचं हे होतं, वेटिंग पिरियड होतं. 15 दिवसानंतर 21 दिवस केले, 21 दिवसानं 25 केलं. आजच्या लोकमधल्या परत 30 दिवसानंतर केले मग आणि एक लोड आल्यामुळे सर्व्हर सुद्धा पूर्ण डाऊन झालेले आहेत. कोणाचे बुकिंग पण होत नाही, डीएससी कोड पण पडत नाही, काहीच होत नाही. सर्व्हर डाऊन आहे सगळा. आणि आता तर आज सकाळी तर त्यांनी कंपनीमध्ये सगळ्या बाहेरच्या गाड्या भरल्यात, पुणे जिल्ह्यातल्या भरल्याच नाहीत, आत्ताशी घेतल्यात त्यांनी. आणि ते जे डीलरची नावं सांगणार तेवढ्याच गाड्या भरणार असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सप्लाय व्यवस्थित नसल्यामुळे आम्हालाही पुढे काही करता येत नाही. आमचा त्याच्यात काहीच दोष नाही. आता तुम्ही ग्राहकांना काय सांगणार, म्हणजे बाबा काय अपील करणार? ग्राहकांना सांगतोय जेवढ्या टाक्या शिल्लक आहे, जेवढे येतील लोक तेवढ्या आम्ही देणार, सप्लाय करणार. टाक्या खूप आहे पण कस्टमरला बी ते भेटणार नाही. अच्छा अच्छा, म्हणजे रोज एक गाडी मिळणार आहे कंपनीने सांगितले, पण लोक घाबरून गेलेले आहेत. स्टॉक नाही लोक स्टॉक करून ठेवतात. काय त्याच्यामुळे होते, इकडं लोकांनी कुठं- आम्हाला पण सहकार्य, आम्ही त्यांना सहकार्य करतो, लोकांनी आम्हाला पण सहकार्य केलं पाहिजे. काही काही लोक काय करतात, आरडाओरडा आता करतात. गॅसची टाकी केवढ्याला आहे? 916 रुपये अच्छा, घरगुती टाकी. ठीक आहे. मोठे लोक आहेत जे श्रीमंत, बरोबर, ते पैसे वाटून काही करते. सामान्य गरिबांनी करायचं काय? उद्या जर एखाद्याला पोटाला भाकर त्यांनी करायचं काय? चुक अडचण काय आहे तुम्हाला? अडचण म्हणजे गॅसच भेटणार 5च्या नंतर, ह्याच्या नंतर. अहो टाकी तुम्ही दादा थांबा थांबा. दादा ऐका ना, बोला ना, तुम्ही बुकिंग कधी केली? हे बुकिंग केली आता, परत माग पण एकदा ऐका ऐका ना, आज बुकिंग कधी केली? हे काय आत्ता झालं आत्ता केली, मग ते 4 वाजता मिळेल ना मग? 4 वाजता नाही भेटल्यावर पुस्तक आहेत नाही बघा. बाबा एक मिनिट थांबा थांबा बाबा थांबा 1 मिनिट, आपण क्लिअर करू. विषय नाही, इथं रांगा तिथं रांगा प्रत्येक ठिकाणी. दादा 2 मिनिटं 2 मिनिटं. सगळीकडे परिस्थितीची नाही नाही, डीलरची काय? मुंबईमध्ये जाऊन बघा तुम्ही काय होतंय. टाके ठेवून काहीच उपयोग नाही. गाडी आल्यानंतर आम्ही टाके वाटतोय. फक्त आता हे दादाजी म्हणतो यांना टाकी कधी मिळेल? गाडी आल्यानंतर भेटून जाईल. फक्त सर काय माहिती का, गव्हर्नमेंटने काय सांगितलं, 1 महिन्यानंतर टाकी देणे. ज्यांचं आज किती तारीख आहे, समजा 11 तारीख आहे, बरोबर, 11 मार्च आहे, तर 11 फेब्रुवारी किंवा त्याच्या अगोदरची जरी ते टाकी भरून घेतली असेल तर ती त्यांना टाकी भेटेल. मग आता यांनी कधी घेतलेली? यांनी आता 9/2 ला घेतलेली, त्यांना टाकी भेटून जाईल दुपारी गाड्या. आता दुपारी टाकी भेटेल. आता काही शंका आहे? काही नाही, फक्त लोकांनी आम्हाला सहकार्य करावं. वादविवाद आम्ही सहकार्य आमचा वाद नाही काय. किती वेळ काय विचार? स्वतः गाडी आपल्या घरी डिलिव्हर करतात. फक्त आता थोडंसं लोकांनी ते जाहिराती बघून TV बघून थोडासा गैरसमज झाला आहे. पण काळे साहेबांची एजन्सी आम्हाला वेळोवेळी पुरवत असते. एक 4 वाजता काळे साहेब काही नाही, कोणी जाऊ काही टाक्या काही अडचण नाही. हो, काय अडचण वगैरे नाही ना? ताई काय अडचण नाही ना? सिलेंडर नाही भेटत, हीच अडचण आहे मोठी. 4 वाजता बोलवलंय ना? लोक आता दररोज 3 दिवस चक्र मारतोय. चालेल. नाही 4 वाजता आता काळे साहेब स्वतः मालक आहे. 4:30 हा माहिती आहे ना. ताई नमस्कार, कुठलं गाव? काय नाव? याच्या अगोदर टाकी कधी घेतली होती? 4 महिने. मग आता बुकिंग केले? बुकिंग करायला आले? करायला लागेल, पण मी मुंबईहून आली आहे ना. मला पण 1 महिन्यानंतर टाकी मिळते बुकिंग केल्यानंतर. आता मला जरा इमर्जन्सी आहे. मी त्याला विचारा ना, माझं कळेल भाऊ. जरा ह्या ताई आता आज या नाही जरा समोर, मी त्यांचं गैरसमज दूर होईल. आता ते टाकी आज बुक करणार आहे, त्यांना टाकी कधी मिळेल? टाकी आज जरी बुक केली ना त्यांनी, महिना होऊन गेला असेल तर टाकी आम्ही देऊ. फक्त कंपनीकडनं सप्लाय यायला पाहिजे. मग 4 महिने झालेत माझे. देऊ टाकी देऊ. 4 महिने हा टाकी भेटतील. गाडी फक्त झाली दुपारी का मग? आल्यानंतर आहे ना, फक्त टाकू लाईन असते. हा लाईन असणार आहे. घरी टाके कस्टमर तेव्हा आम्ही इथे येऊन घेऊन जाऊ. टाकी गाडी पाठवू नका असं लोक बोलतात. मी इथंच राहते. ठीक आहे, मग आता 4 वाजता म्हणजे तुम्ही 3-3:30ला या. तर मग मी 4 वाजता येईन. भेटून दुपारी कोणाला तरी पाठवून द्या. मला झाली गाडी आली का भेटून दे. ताई ऐका, इथे खूप रांग लागते. जो नंबरला लागेल त्याला टाकी मिळणार. म्हणजे गैरसमज कोणाला म्हणणार की तुला टाकी देणार नाही, मावशीला ठेवायची, तसं करू शकतो. असं राखून ठेवू शकत असं नाही. करू शकत नाही. पण किती वाजता आता मला कसं कळणार ना? 3:30 वाजता इथे या.
ऑफिसचा नंबर गाडी चाकणला आहे, चाकणवरनं भरली का फक्त भरल्यानंतर काही यायला होतं 2 तास लागेल, तेवढाच वेळ फक्त जाईल बस. आली की लगेच वितरण चालू होऊन जाईल. हो आणि टाक्यांचं सॉर्टिंग नाही, लोक गर्दी करतायत. बघू उद्या मिळेल का नाही, मिळेल का नाही, मिळेल का नाही, समज गैरसमज. विनाकारण आहे. मुंबईला मी मुंबईला राहते, मी राजकारणात आहे. गेली 35 वर्ष काय काय लोकांनी काय केलंय, साठा करून ठेवलंय. लोक साठा कसा करणार? काही काही लोकांच्या घरात 2-2 3-3 कनेक्शन आहेत, बरोबर. लोक 1-1 महिना झाला का ते सिलेंडर भरून ठेवतात, म्हणून एवढी गर्दी वगैरे वाटली. मी येते, मला एक टाकी द्या. हो हो. कारण मी मुंबई 3:30 पावणे 4ला या. मी मुंबईने आले, मला चहा करायला तरी 5 टाकी पाहिजे, गॅस पाहिजे. तुम्ही या, गर्दी असेल, लाईन मध्येच थांबावं लागेल. स्पेशल केस काय आता ते कोणाला करणार ना? सगळीकडे प्रॉब्लेम. मी कोणाला म्हणणार ना की याच्यासाठी नाही, ठेवा, बरोबर. त्याच्यासाठी. जो असेल नाही, तो त्याला द्या. भाग वेगळाच आहे. एक टाकी घातल्यानंतर 1 महिन्यानंतरच भेटणार. तुम्ही आता बुक तरी करा. नाही, बुकिंगला पोर्टल बंदच आहे, बंद अच्छा. करून ठेवलेलं आहे. मग यांना कसं मिळणार मग? पाठीमागची तारीख बघून चेक. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. टाकी सिलेंडर फक्त तारीख बघणार. हो, सिलेंडर देऊ. तुम्ही यांना दुकानदारांना सहकार्य करा, एजन्सीवाल्यांना. हा, त्यांनी काही चुकीचं केलं, नियम बाह्य केलं, ब्लॅकमेलिंग अहो, केलं, मी सांगते, ब्लॅकने टाक्या विकले, तर मग आपण सगळे आहोतच. झाले. मला माहितीये पब्लिकचा आणि याचा काय प्रॉब्लेम असतो. पब्लिक आणि किती डोक्यावर कुणाला एकदा घबराट निर्माण झाली की लोक घाबरले. परवेड्यासारखी म्हणजे हे करतायत. मला सगळं चांगलं माहिती आहे. मी गेली 40 मॅडम, आता तुम्ही नागरिकांना किंवा ग्राहकांना काय आवाहन कराल? मला एकच सांगायचं आहे की ग्राहकांनी घाबरून जाऊ नये. रोजच्या रोज पुरवठा होणार आहे टाक्यांचा, असं कंपनीने आम्हाला सांगितलेलं आहे. रोज एक गाडी मिळणार आहे प्रत्येकाला. पण लोक घाबरून गेलेले आहेत, तर घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. सगळ्यांना टाक्या व्यवस्थित मिळणार आहे. फक्त तुम्ही आम्हाला सहकार्य करा, एवढंच सांगा. तुमच्या मार्फत आम्हाला एकच सांगायचं कस्टमरला. पब्लिकचं सहकार्य आहे तुम्हाला नक्की असणार आहे. आपण इथं आल्यावर मी दुपारी आली ना, तर मी पब्लिकला पण सांगेल का तुम्ही असं इमोशनल होऊन घाबरून जाऊ नका. सरांच्या मार्फत आणि 4-4 टाक्या घरात नेऊ नका. आता सध्या आम्हाला 2-2-3-3 महिने मी घेतली नाही म्हणून आम्हाला टाकी पाहिजे नाही. तुमच्या मार्फत आम्हाला एकच सांगायचं लोकांना की महिना झाला असेल तरच आपण इथे या. विनाकारण कसं उन्हाचा पण प्रभाव वाढत चाललेला आहे. महिना झाला असेल तर ज्यावेळेस डिलिव्हरी जातो साहेब आम्ही वारवाडीला, त्यावेळेस आमच्या टाक्या 60 पण नव्हत्या जात. पण ज्यावेळेस 2-3 दिवस झाले तर त्यावेळेस 150-150, 200 टाके रोजचे जात होते. म्हणजे हा उठाव लोक घाबरून भरून ठेवायला लागलेले, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. हो, नमस्कार. काय गॅसची टाकी न्यायला आले? काय मिळत नाही? काय बुकिंग कधी गेली? बुकिंग महिना झाला, 21 दिवस होऊन गेले. मग आज मिळेल ना? मग मिळेल पण टाकी आली नाही ना. 4 वाजता म्हणतोय. आता 4 वाजता फोन केला तर 1:30 वाजता. आता 4 वाजता शासन म्हणतोय बाबा तसं काय शॉर्टेज वगैरे नाही. काय माहित, आता डीलरलाच माहिती ना. शासन एक सांगते, डीलर एक सांगते. टाक्या वेळेवर मिळाले पाहिजे. हां. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.